दरम्यान काही मराठा आंदोलक आझाद मैदानात दाखल झालेत। फुटपाथवरच त्यांनी जेवण केलंय, काही जण फुटपाथवरच झोपले। त्याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांनी। मराठा आरक्षणासाठी अनेक मराठे मुंबईत आलेले आहेत। आझाद मैदाना इथे मनोज जरांगे यांनी सांगितलं होतं की आझाद मैदानामध्ये पोहोचा, तसे अनेक मराठे हे मुंबईत दाखल झाले आहेत। भलेही मनोज जरांगे यांनी आज आझाद मैदानामध्ये येण्याचं टाळलं असलं तरी आझाद मैदानाकडे लाखो मराठा लाखोंच्या संख्येने इथे आलेले आहेत। हे आपण बघू शकतो। आझाद मैदानाच्या फुटपाथवर आपण बसलोय। एवढी थंडी पडलेली आहे, महाराष्ट्रात गारठा आहे, तरी पण आरक्षणासाठी यांची लढाई सुरू आहे। आता प्रत्येकजण जेवण करतोय। या बाजूला जेवणाचा जे टोप बनवलेला आहे, तिथे जेवण करण्याचं साहित्य आणलेलं आहे। या जेवण करून सगळ्या जे आपले मराठी बांधव आहेत त्यांना जीव घालण्याचा कार्यक्रमसुद्धा या सगळ्या मराठा बांधवांनी केलेला आहे। यांचा एकच उद्देश आहे, मुंबईत आझाद मैदान येथे मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी हे सगळे मराठे एकवटलेत। आपण यांच्याशी बोलूया। आपण आलात कुठून आणि आझाद मैदानावरती उद्या यायचं असं मनोज जरांगे यांनी सांगितलं होतं, पण तुम्ही आत्ताच पोहोचला। आम्ही आझाद मैदानासाठी मनोज जरांगे यांनी आजची तारीख दिली होती इथं येण्याची, त्याच्यामुळे आम्ही आधीच आलो। आणि आमचा बीड जिल्हा तालुका अंबाजोगाई, आम्ही अंबाजोगाईहून आलेलो आहोत। गाव मुरंबी आहे आमचं अंबाजोगाईमध्ये। तर आम्ही आरक्षण ह्याच्यासाठी मागतोय की आम्ही शेती करतो, आम्ही का आमचा कोणता व्यवसाय नाही, का आमचे काही नोकरी नाही, की आमचं कुठं बिझनेस नाही, कुठं काही नाही। आम्ही शेती करतो आणि शेती हा कुणबी करतो शेती, आणि आम्ही कुणबी आहेत, त्याच्यामुळे आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि आम्हाला शेतीशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही, आम्ही शेतीच करतो। तुम्हाला वाटतं सरकार तुम्हाला आरक्षण देईल? आरक्षण देईल वाटतंय, पण नाही दिलं तर द्यावंच लागेल। कारण का आमची 70 वर्ष पिढ्या, आमच्या 3 पिढ्या आमच्या अशाच आरक्षणामध्ये गेलेत। आमच्या आरक्षणामध्ये कुणीही नोकरीला नाही, घरामध्ये नाही, तर आमच्या गावामध्ये नोकरीला आत्तापर्यंत कुणी नाही। गावामध्ये आमच्या गावामध्ये फक्त 2 मिलिटरी ऑफिसर आहेत, ते पण स्वतःच्या ह्याच्यावर लागले। कुणी पोलीस नाही, कुणी शिक्षक। तुम्हाला विश्वास आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश येईल? नक्की 100% यश येणारच, कारण यश इथे अनेक मराठा बांधव आहेत। ही भाकरी आहे, ही घरून आणलेली भाकरी आहे। जवळपास कधी आला तुम्ही, तेव्हापासून घेऊन आला? 24ला घेऊन आलेली ही भाकरी आहे आणि ती आझाद मैदानावर येऊन हे बांधव खात आहेत। म्हणजे आपण समजू शकतो आरक्षणाच्या लढाईसाठी किती सगळेजण रस्त्यावरती उतरलेत आणि या आझाद मैदानाच्या फुटपाथवर बसून जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे। आपल्याबरोबर अनेक बांधव आहेत। हा मुलगा सुद्धा आहे। तू कुठून आला बा? अंबाजोगाई तालुक्यातून मुरंबी गाव। आणि मराठा आरक्षणाच्या लढाईबाबत तुला काय माहिती आहे? आणि तू मराठा मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी इथपर्यंत पोहोचल्याचं? इथपर्यंत पोहोचण्याचं एवढंच कारण आहे की आमच्या शिक्षणासाठी कॉलेजला लाखो रुपये भरावे लागतात। ते लाखो रुपये 10,000वर येऊ शकते त्याचे, म्हणजे किमान त्याच्यासाठी आपण जर बघितलं तर अनेक बांधव हे मराठा बांधव इथे आलेले आहेत। अनेक जण त्या बाजूला जर बघितलं तिकडे सुद्धा अनेक मराठी बांधवावर फुटपाथवर झोपलेत। एकच ध्येय आहे की मराठा आरक्षण मिळावं, यासाठीच हे सगळे बांधव आझाद मैदानाकडे आलेले आहेत। शिवाजी शिंदे, मुंबई, आझाद मैदान।